हॅलो. चला मी जोडी आपण बघतोय हेमंत म्हात्रे आणि सागर. मेर 11 खिडकारी संघाने टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 5 ओव्हरची मॅच असेल. तर चला निहाल म्हात्रे आलेत, या रिपोर्टिंग करायचं आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. काल 33 धावांची खेळी त्यांनी साकारली दैसर टीम विरुद्ध आणि 2 मॅच जिंकून आमदार चषक मध्ये खूप चांगला खेळ दाखवला. गावदेवी भाल पहिला चेंडू जयेशचा क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. एक धाव इथे पूर्ण केली जाईल आणि एका धावेने खातं उघडलं जातं ते गौरीपाडा टीमचं. हेमंत म्हात्रेच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट करतोय सागरकडे. भगवा चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक सागर म्हात्रेला मिळाली काही दिवसांपूर्वी. तो खेळाडू आपण बघतोय स्ट्राईक एंडला तर नो सेकंडला हेमंत म्हात्रे, ज्याला धरण्याच्या स्पर्धेमध्ये रायगड येथे स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली होती. फुलटॉस चेंडू होता, मेजवानी होती आणि ती कबूल केली सागर म्हात्रेने मिड विकेट क्षेत्रामधनं. चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल, चौकार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे मिडॉनच्या डोक्यावरनं, लॉंग ऑन रिझन मधनं. चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. हल्ला चढवला जातोय गोलंदाज जयेश वरती. धावा लागल्यात त्या 9. पहिल्या चेंडूतील सिंगल, त्यानंतर सागरच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार आले. भाल विपक्ष मानेरा पुढची मॅच असेल. इथे मात्र हलकसं अपील केलं होतं. दोन धावा लेझी क्रिकेट खिडकाली संघाच्या माध्यमातून. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापल का धाव लागतात त्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. तेजस थोडस उशीर केला तेजस, त्याचं रूपांतर 2 धावामध्ये झाले आणि स्ट्राईक रोटेट झाली पुन्हा एकदा सागरकडे. इथे मात्र फटका चांगला आहे, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर आलेला हा चौकार सागरच्या बॅटमधनं. धन्यवाद. 15 धावात आपण गर्दी. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. जयेश थोडासा मागणं ठरलाय पहिल्या षटकात. इथे मात्र फटका चांगला आहे, गॅप मधनं चेंडू सीमा पार जाईल. प्रेक्षक खेळाडू फक्त चेंडूकडे बघत राहिले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तब्बल धावा खर्च केल्यात त्या 19 धावा खर्च केल्या तिथे.
तर पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आल्या. दुसऱ्या षटक होते गोलंदाज शक्ती पाटील येत आहेत. झेल टिपला होता काल टायगर चषक मध्ये साई शेलारचा. झेल भरपूर वर गेला होता आणि अचूक लक्ष आपण बघितलं शक्तीचं होतं आणि खूप चांगला झेल त्याने टिपला टायगरच्या नाईट स्पर्धेमध्ये. आणि तोच गोलंदाजी मार्कवर सज्ज होते इथे शक्ती. रॅकेटला फलंदाज आपण बघतोय हेमंत म्हात्रे. सागर म्हात्रेचा आपण विचार केला तर वैयक्तिक 18 धावांमध्ये घेतोय आणि संघाची धावसंख्या 19. प्रशस्त सहस्रबुद्धी आपण बघतोय मेन पंचांच्या भूमिकेत आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे हेमंत म्हात्रेच्या बॅट मधनं. पंचांचा इशारा येतोय चेंडू सीमा पार. हेमंत म्हात्रेच्या बॅट मधून येणारा पहिला चौकार. साईं बाबा का मेला लगा है, मेले में आके घूम ले. साईं बाबा का मेला लगा है, मेले में आके. तथापल का धावा लागल्यात त्या 23. चांगली सुरुवात गौरीपाडा टीमच्या माध्यमातून. अजून एक अप्रतिम आणि दर्जेदार फटका. मात्र क्षेत्ररक्षक आले होते तेजस. झेल पकडायला हवा होता मात्र झेल सुटलाय आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार. धावसंख्या 27. शक्ती आता मात्र अजून एक अप्रतिम फटका. वन बाउंस चेंडू सीमा पार जाईल. हा येणारा सलग तिसरा चौकार. सलग 3 चौकार येत. हेमंत म्हात्रेच्या बॅट मधनं 18 धावांमध्ये खेळतोय फलंदाज सागर. नॉन स्ट्राईक 13 धावांमध्ये खेळतोय फलंदाज हेमंत. 31 धावा धावफलक होती. इथे मात्र हलक्या दर्जाचे डोके उघडतोय. बॉटमॅनचा वापर केला. एकदा पूर्ण केले ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावा. दुसरी रन सहज पूर्ण केले ते. धावसंख्या 33. अंबरनाथचे नगरसेवक विलास जोशी साहेबांचं इथे आगमन झालंय. तर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र एकच धाव इथे मिळेल. एक ने धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धाव लागले त्या 34. वन टू गो. 34 धावा धापल कधी लागल्यात. 75 धावा मध्ये चेस केलं नवपाडा टीमने उसरग टीम विरुद्ध. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि सागर म्हात्रेची खेळी समाप्त. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 17.00 च्या सरासरीने धापलका धावा लागल्यात त्या 34 धावा. डीजे लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान. लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान. लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान. लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान.
भरले क्रिकेटचे सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान लाल शेत तर विलास जोशी साहेबांचं आगमन होते. अंबरनाथचे नगरसेवक साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. तिसरं षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा जयेश. कालच्या दिवसात आपण पाहिलं कमलपट टीम विरुद्ध ऋतिकने एका धावेचं षटक फेकलं. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. इथे मात्र वेगवान चेंडू होता जयेशचा. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. फलंदाज रवी म्हात्रेला इथे बीट केलं. ते हे पण मात्र सांगतायत एक्झॅक्टली तू काय करतोय. इथे मात्र रवीच्या बॅट मध्ये येणारा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सुपर षटकार. अनिल आमच्या सोबत आहेत गुल्हाच्या भूमिकेत आणि विकेत जयेश. इथे मात्र तेच तरार आपल्या बघा मिळते. वेगवान चेंडू होता त्यामुळे फलंदाज रवी मात्रेला इथे पूर्णपणे बीट केलं ते आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 40 धावा दाखल करती. एक गडी बाद 40 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना जयेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकच धाव मिळेल. एक धावसंख्या पुढे सरकते. धापल करावं लागतात त्या 41. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू नंतर मात्र दोन्ही टीमचे 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील. खूप चांगलं गोलंदाजी आपल्या भागामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 41. साई इलेव्हन क्रिकेट संघ चिंचपाडा यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धा होणार आहे. आई गावदेवी चषक याच मैदानामध्ये 21 ते 24 तारखेला. एक धाव लेगबाईच्या स्वरूपात. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ संपला. धापा धावा लागला त्या 42. 12 खेळून जायचे. 21 ते 24 फेब्रुवारी या मैदानामध्ये स्पर्धा होईल. प्रवेश फी असेल 12,000 रुपये. पहिल्या क्रमांकासाठी 1,00,000, दुसऱ्या क्रमांकासाठी 50, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असेल आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर, उत्कृष्ट यंत्रणेसाठी कूलर असेल. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाईल. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळतील. प्रत्येक संघाला टी शर्ट दिल्या जातील. संपर्क संतोष म्हात्रे, नितीन म्हात्रे, हर्षद तरे, संचित म्हात्रे, हितेश म्हात्रे आणि शेखर भोईर. याच मैदानामध्ये आपण बघतोय अजून एक स्पर्धा. डीजे
3 षटकांचा खेळ संपलाय. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो. इथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि पुन्हा एकदा एक झेल सुटलाय. 2 धावसंघ पुढे सरके धापा करावं लागतात त्या 44. गोलंदाज आहेत तेजस. तेजस गोलंदाजी मार्कवर मानेरगाव एंडकडनं राईट मोर द विकेट. ते मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीचे ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतात. 1 धावसंख्य पुढे सरके धापा करावं लागतात त्या 45. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलेत. आता मात्र चूक होणार नाहीये आणि हेमंत म्हात्रेला मात्र मागे परतावं लागेल. दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या गौरीपाडा टीमला. तर नवीन फलंदाज बंटी आहेत. तेजस झेल खाली आणि चूक होणार नाही आणि 2 बॅक टू बॅक मोठे झटके गौरीपाडा तोपला टीमला. पहिला हेमंतचं झेल टिपला आणि आता मात्र रवी म्हात्रेचा झेल टिपलाय. राम म्हात्रे आहेत नवीन फलंदाज. धावा झाल्यात त्या 45 धावा झालेत. चौथं षटक मार्गदर्शक हॅट्रिकच्या उंबरणारे गोलंदाज तेजस. पहिला अर्धशतक या स्पर्धेतील विजय पवारने ठोकलंय. बघा हॅट्रिक पहिली इथे नोंदवते का तेजस हा गोलंदाज. तेजस गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र हॅट्रिक पूर्ण होत नाही. मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली. जयेश शेलके आपण बघतो स्ट्रायकिंगला. 9 सेकंडला राम म्हात्रे आलेत आता खेळपट्टीवर आणि धावांची गती कुठेतरी तेजस ठाकूरने इथे थांबवली. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 15 धावा त्या. आता जयेश पाटीलने तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. इथे मात्र चेंडू करतोय योगेश पवार. खूप वेगाने येत आहेत लॉंगॉन वरना. एकच धाव इथे मिळेल. 1 धावसंघ पुढे सरते धापा करावं लागतात त्या 46. 1 to go. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क जाईल. आल्या आल्या षटकाराने खात उघडले फलंदाज राम म्हात्रेने आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 50 कंप्लीट.
शेत तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान तर 52 धावा धापल कधी लागल्यात 50 कंप्लीट. गौरीपाडा संघ आल्या राम म्हात्रेने आपला परिचय दिला खिडकाली टीमला आणि षटकाराने त्याने खातं उघडलंय. अजूनही 6 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज ऋतिक म्हात्रे. काय गोलंदाजी केली ऋतिक म्हात्रेने आणि याच ऋतिक म्हात्रेला कल्याण ग्रामीण आमदार सुभाष भोईर साहेबांनी सुद्धा कॅश प्राइज दिलं 2000 रुपयाचा. खूप इम्प्रेस केलं काल टायगर चषक मध्ये ऋतिक म्हात्रेने. एका धावेचं षटक त्याने फेकलं कमलपाडा टीम विरुद्ध आणि तिथून मॅच मध्ये कमबॅक पुन्हा झालं होतं साई शेलारच्या माध्यमातून. धावा थोड्याशा कुठेतरी कमी पडल्या तर फास्ट खेळायचे खिडकाली संघ. चला भाल संघाचे संघनायक सोमनाथ राणे यायचे. इथे मात्र वेगवान चेंडू होता ज्या ऋतिक म्हात्रेचा उल्लेख केला. काय गोलंदाजी केली काल नाईट स्पर्धेमध्ये. एका धावेचं षटक फेकलं त्यांनी टायगर चषक मध्ये आणि 2 षटकात सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज तो ठरला. तर सोमनाथ राणे यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बाल संघाचे संघनायक 52 धावा धावल कधी लागल्या. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. आयोजकांकडून सूचना केल्या जात आहेत. सोमनाथ राणे आपल्याला सोमनाथ राणे निहाल म्हात्रे यायचे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बावन्न धावा धापल कधी लागलेत. शेवटचं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र चेंडू हवेत आहे. योगेश पवार झेल खाली देत चूक होणार नाहीये आणि फलंदाज जयेश चिखे समाप्त. तर विलास जोशी साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नगरसेवक अंबरनाथचे त्यांचा इथे सत्कार केला जाईल. तर निलेश भोईर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. निलेश भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. तर नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये येते. सेकंडला फलंदाज राम म्हात्रे ज्याने आल्याला आपला परिचय दिलाय. षटकाराने खातं उघडलंय. इथे मात्र वेगवान चेंडू होता. काय गोलंदाजी केली जाते ऋतिक म्हात्रेच्या माध्यमातून. संदीप पाटील मांगरुल यांचाही सत्कार केला जाईल. सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. तर चला भाल संघाचे संघनायक यायचे लवकरात लवकर. ज्या प्रकारे आयोजकांनी सूचना केली आम्हाला यायचे आपण लवकर. सोमनाथ राणे मलंगड असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. ऋतिकचा अजून एक वेगवान चेंडू मात्र पंच वाईट चिकून करतायत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. हेच पंचांनी पाहिलं आणि चेंडू मात्र स्क्वेअर घोषित केलाय. 1 धाव वाईटच्या स्वरूपात. 53 धावा धाबाल कधी लागलेत. तर भाल संघ आपण यायचे बघा. आयोजक सूचना करतात आम्हाला वारंवार. आपला डिसिजन आपल्याला कळवायचे.
त्याने चेंडू वाईट घोषित केला. याच प्रतीक म्हात्रेने काय गोलंदाजी केली, तीच गोलंदाजी आजही आपल्याला डे टुर्नामेंट मध्ये बघायला मिळते. आणि खिडखाली वर्सेस सिद्धी करवले. आमचे समालोचक योगेश मडवी यांचा संघ तुम्ही बघू शकाल. पायचीचा अपील, लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा. सुनील तिथे होते आणि रूपांतर 2 धावांमध्ये. दोन्ही धावसंघ पुढे सरकत धावा करावा लागला. त्या 55 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. पंचावन्न धावा थांबल कधी लागल्यात. इथे मात्र स्वीटली टाइम, चेंडूला फेकून दिलंय. राम मात्रेच्या बॅट बंद देणारा दुसरा षटकार. एकसष्ट धावा, 1 to go. एकसष्ट धावा धावपळ कधी लागलेत. 1 to go. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावा राम मात्र किती वेगाने पूर्ण करतायत आणि 2 धावसंघ पुढे सरते. धापल करावं लागतात त्या गौरीपाडा संघाच्या. 63 गडी बाद झाले ते. त्रेसष्ट धावा झाले, 4 गडी बाद गौरीपाडा संघ आणि 64 धावांचं लक्ष येते मीर 11 खिडकाली या संघासमोर. पंच काय सूचना करतायत. अंबरनाथचे नगरसेवक विलास जोशी साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभाचे टॉस करायचे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल गावदेवी भाल वर्सेस जय मसोबा मानेरे या 2 संघांमध्ये. चला संघनायक लहू यायचे टॉस करू घ्यायचे. शान होता तू मानेरे गावची, शान होता तू मानेरे गावची, गावात होत रे मान. शान होता तू मानेरे गावची, गावात होत रे मान. लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान. 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 तो टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय जय मसोबा. तर निश्चित आपण पाहतो टॉस झालाय 2 टीम मध्ये. इथे दोन्ही संघ असतील एकमेकांसमोर. पहिला फेरीतील अंतिम सामना. एका बाजूला गावदेवी भाल संघ टॉस जिंकला. इथे आपण पाहतोय जय मसोबा मानेरे संघ टॉस जिंकलाय. आता टॉस जिंकला निश्चित आपण पाहतोय लहू मात्रे टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घेशील. क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुमचा असेल. समोरचा संघ भाल संघ आहे, सोमनाथ राणेचा संघ आहे. एक ताकदवर संघ आहे आणि या टीम समोर एक जास्तीत जास्त टार्गेट लावण्याचा प्रयत्न असेल. मग टार्गेट कितीपर्यंत व्हायला हवं. त्यांची बॅटिंग लाईन खूपच खोलवर आहे, तरी पण आम्ही त्यांना 50 पर्यंत थांबू शकतो. तर 50 पर्यंत त्यांना रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल, कारण गोलंदाजी तुमच्याकडे देखील खूप चांगली आहे. स्वतः इथे आपण बघतो आयोजक आज खेळपट्टीचा जास्त अनुभव आहे. काय म्हणशील. खेळपट्टी तर बॅटिंग लाईनसाठी खूपच चांगली आहे. थँक्यू सो मच.
तर टॉस इथे गमावल्यानंतर कॅप्टनने सांगितले समोरच्या टीमच्या की आम्ही कमीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि कॅप्टनने सांगितलं की खेळपट्टी बॅटिंग लाईनअपसाठी खूप चांगली आहे. आता इथे चांगलं टार्गेट तुम्हाला लावायचं आहे. जास्तीत जास्त अपेक्षा जास्तकडे कोणाकडे मार्कशील आणि इथनं कितीपर्यंत टार्गेट लावण्याचा प्रयत्न करशील. 60 ते 65 रन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर 60 ते 65 एक चांगला टार्गेट असेल. आज अपेक्षा कोणाकडनं? सोमनाथ राणे, निहाल म्हात्रे. सोमनाथ राणे आणि निहाल म्हात्रे हे दोन नेहमीचेच फलंदाज. अजून नवीन अपेक्षा अजून कोणाकडनं? निखिल म्हात्रे आहेत, तेजस म्हात्रे आहे. तर स्पर्धेबद्दल काय म्हणशील? अनेक स्पर्धेत तुम्ही देखील खेळला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. आता रतनबा स्मृती चषकामध्ये तुमची कामगिरी खूप चांगली राहिली. म्हणजे या स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील? या स्पर्धा तर चांगलीच आहे, खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा देईल. आणि इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज होती. जय मसोबा मांडे टीम वन द टॉस, इलेक्ट द फील्ड पास आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय गावदेवी भाल टीमला. नक्कीच टॉस झालेला आहे. तर इथे आपण बघतो मॅच सुरू आहे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच गौरीपाडा वर्सेस मीर 11 खिडकाली. रवी वायले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय खिडकाली संघ. तर 63 धावा बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 64 धावांचं लक्ष दे मीर 11 खिडकाली संघासमोर. मॅच जेव्हा सुरू होईल जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये योगेश मडवी यांच्याकडे. हॅलो. थँक्यू सो मच नितीन पाटील, नितीन कालन. तर पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल. स्वर्गीय लालशेठ भोई स्मृतिजोग 2019 पर्व गेम ऑन पंचाचा शिकण्यात येतोय. ते सामना सुरू होतोय. इथं आपण पाहतो निश्चित लक्ष उभं केलंय. बॅटिंग करताना गौरीपाडा टीमने 63 धावा केल्यात आणि मीर 11 खिडकाळी टीम समोर 64 धाबेचं आव्हान उभं केलंय. तसं आम्ही जोडी जाती आपण पाहतो इथे खिडकाळी टीम कडनं 2 ताकदवर फलंदाज. गेम ऑन. पहिलाच बॉल. सुरेख फटका. इथे लॉंग ऑफच्या दिशेने शतक नाही. पॉवर प्ले सुरू आहे. आणि जोपर्यंत इथे राम मात्र चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र इथे धावा मिळते. 2 धाब्याने श्री गणेश होतोय. 2 धाब्याने खातं कुलक होतोय. बॅटिंग साठी आपण पाहतो महेश पाटील आणि योगेश पवार. ही तर निश्चित आपण पाहतो धावसंख्या आपण पाहतो धाबाकामध्ये लागली 2 धाबा. इथे मात्र चांगलं शतक पाहायला भेटलाय. तोपर्यंत मग सिंगल येईल आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते. एकूण स्कोर आपण पाहतोय बिनबाद 3 धाबा. समोर लक्ष उभं केलंय ते 64 धाबेचं येणाऱ्या 5 षटकामध्ये. निश्चित मॅच 5 षटकांचा असेल 2 टीम मध्ये. निश्चित अजून एक मॅच 5 षटकांचा तुम्हाला पाहायला भेटेल. मॅच असेल जय मसोबा मानेरे विपक्ष गावदेवी बाल या 2 टीम मध्ये. हा चेंडू इथे मात्र बिग हिट केला जातोय. सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं योगेश पवारच्या बॅटमधनं पहिला ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. तेरी मालिकी उठाऊंगा, तुझे कांधे में घुमाऊंगा. तेरी मालिकी उठाऊंगा, साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा. साईं बाबा मैं शिरडी को पैदल. पवार वादळी खेळी करताना मैदानावरती कारण कापरी सिद्धी पाळीच्या मैदानावरती यावर्षी सर्वात वेगवान शतक अर्धशतक ठोकणारा तो फलंदाज होता. 75 धाबेची खेळी देखील त्याने त्या स्पर्धेमध्ये केली होती. आणि निश्चित आपण पाहतोय योगेश पवारने खूप चांगला खेळ केला आणि यावर्षीचा विक्रम त्यांच्या नावावरती करत आपण पाहिजे तर 117 धाबा त्या स्पर्धेमध्ये गावदेवी क्रिकेट टीमनं बनवल्या होत्या. तर नेपाळी चमचे किरण पाटील जितूबाई स्मृती चषकाच्या आयोजक विनंती करत त्यांना आपण व्यासपीठावरती लगेचच यावं. राहुल भोईर आपल्याला आमंत्रित करतात. हा बॉल इथे सुरेख होता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. जेल टिपलाय. पहिलं विकेट गावदेवी खिडकाळी टीमला लागलेला हा पहिला धक्का. मीर 11 गावदेवी खिडकाळी संघ मैदानावरती होता आणि इथे 64 धाबेचं लक्ष असताना आपण पाहतोय एक षटकार दाखवला मात्र इथे
फलंदाज आपण पाहतो बाद झाले. त्याच्यानंतर महेश पाटील कारण एक षटकार योगेश पवारच्या बॅट मध्ये पाहायला भेटला. इथे बाद होतात फलंदाज महेश, नवीन फलंदाज तेजस. तर बाल टीमचे निहाल मात्रे आपल्या विनंती करेल. निहाल मात्रे बाल टीमचे विनंती करेल आपण संपर्क साधायचा आहे. बाल टीमचे मात्रे. तर निश्चित आपण पाहतो मॅच खूप चांगल्या मैदानावरती पाहायला मिळते. दोन ताकदवर टीम मध्ये एका बाजूला आपण पाहतो मीर 11 किडकाळी त्याला फाईट करतोय जय हनुमानना गौरीपाडा टीम. हा चेंडू योगेश साठी खरा फटका. क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथं मात्र अजून एक विकेट कॅरी केलाय. बॅक टू बॅक झटके दिल्यात मीर 11 किडकाळी टीमला आणि इथे फलंदाज योगेश पवार. बॅक टू द पवेलियन. तेजस आणि त्याच्यानंतर फलंदाज सुनील पवार. तर निश्चित आपण पाहतो खूप चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिला फेरी ते तिसरा मॅच मैदानावरती सुरू झाला. याच्यानंतर गावदेवी भाल आणि त्याला फाईट करेल इथे जय मोसोबा माळीर संघ. टॉस जिंकून त्याने शतरक्षण स्वीकारलाय. तर आडिवली टीम 2 मॅच जिंकून पुढे सरकलाय. खूप चांगली कामगिरी झाली आडिवली टीमची कारण पहिल्याच मॅच मध्ये द्वारली टीमला परास्त केला. हा चेंडू सुरेख होता. गॅप मध्ये खेळतात क्षेत्ररक्षक पाठीमागे. चेंडू चेंडू बाहेर चौकार. थोडासा इको कमी करा. हॅलो सिक हॅलो थँक्यू. तर धावसंख्या आपण पाहतोय धाबाकावरती लागली ती इथे 14 धाबा. सेकंड ओव्हर इथे गोलंदाज तयार झालाय. आपण पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकले जातोय गोलंदाज राम म्हात्रे. हा चेंडू इथे मोठा फटका मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतात दूरवरना. आता जेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. जोपर्यंत चेंडू इथे अडवू शकले नाहीयेत. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक इथे चौकार येत आहेत. तर धावफलकामध्ये धाबा आपण पाहतोय वेगाने पुढे सरकतात. 18 धाबा 64 धाब्याचं लक्ष होतं आणि पहिला पॉवर प्ले मध्ये इथे हेमंत मात्रेने खूप चांगली गोलंदाजी केली. आता इथे राम म्हात्रेवरती प्रहार केलाय. बॅक बॅक त्याच्यात हा चेंडू इथे मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. झेल टिपू शकले नाही आहेत. बॅलन्स बनवणं कठीण होतं आणि इथे जाईल चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा चौकार.
आणि त्याचा फायदा जरा मैदानावरती बॅटिंग करताना यावेळेस मीर 11 खिडकाळी टीमला एकूण धावसंख्या 22 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सूर्या इथनं हा चेंडू सुरेख होता, पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22 धावा. इथनं 42 ची आवश्यकता असेल येणाऱ्या बॉलमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं पावरप्लेचं फेकलं जात आहे. राम मातेच्या माध्यमातून करणं 4 चेंडू त्यांनी फेकलेत. लगातार 3 चौकार आल्यानंतर इथे कमबॅक मिळवलं जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण आपण पाहतो 20 बॉल शिल्लक आहेत, 42 धावेची गरज. सुरेख चेंडू पडल्यानंतर टेकअप फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर धावसंख्या आपण पाहतो धावपैकावरती वेगाने पुढे सरकते. या ओव्हरमध्ये तब्बल 4 चौकार आल्यात आणि धावसंख्या आपण पाहतोय 26 रन. आत्ता मात्र समीकरण बदललं जात आहे. तर इथनं 38 धावेची आवश्यकता असेल. 19 बॉल शिल्लक आहेत आणि 38 धावेचं लक्ष मैदानावरती असेल खिडकाळी टीम समोर. हा चेंडू गुडलाईनवरती पडल्यानंतर थोडासा टेकअप झालाय. बीट करतो वेगानं. फलंदाज बीट झाल्यात आणि ते षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. राम मात्रेचं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती धावच फरकावरती 26. तर याच दरम्यान आमच्या आशिले गावचे सन्माननीय दिनेशजी कडू यांचं शुभागमन होत आहे. विनंती करत त्यांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. स्पर्धा पहा निश्चित आपल्याला पाहायला मिळते इथे लोकसभा क्रिकेट संघ मानेरे अजित स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृतिचक 2019 पर्व आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. सालाबत प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटली. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या फेरीतील तिसरा मॅच तुमच्या समोर येतोय. मीर 11 खिडकाळी विपक्ष जनमान गौरीपाडा टीमनं बॅटिंग करताना 63 धावा लावल्यात. 64 धावेचं उत्तर देताना 2 षटकामध्ये 26 धावा आल्यात. आत्ता मात्र समीकरण 18 बॉल शिल्लक असतील, 38 धावेची आवश्यकता असेल. खूप चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटेल मैदानावरती, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि एकमेकांसमोर बऱ्याच वेळा खेळलात. त्यामुळे एकमेकांची रणनीती आणि एकमेकांचे डावपेच हे दोघांना माहीत असतील. त्यामुळे मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत खूप चांगला रंगेल हे आपण पाहणार मैदानावरती. षटक क्रमांक 3 वापर केला इथे कॅप्टननं 3ऱ्या ओव्हरमध्ये रवी मात्रे. तर 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतो रवी मात्रेचा वापर केला जातोय. गोलंदाज रवी मात्रे. हा चेंडू सुरेख होता. पॉइंट रिझन मध्ये खेळून करतोय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट कडे. तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. वारंवार चुका दाखवल्या जातात. जनमान गौरीपाडा टीम कडनं एक ताकदवर टीम आहे. मात्र इथे या मॅच मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं पाहायला भेटलाय. हा चेंडू इथे पडल्यानंतर टेक ऑफ झाला. फलंदाज मध्ये बीट होतात. डॉट चेंडूची समाप्ती. एक डॉट बॉल इथे संजीवनीचं काम करेल. कारण इथनं 34 धावेचं समीकरण येणाऱ्या बॉल मध्ये निश्चित आपण पाहतोय. सुरेख बॉल इथे मात्र पुन्हा एकदा वेगानं बीट करतोय. काय जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक मिळून देतो आपल्या टीमला. तर पहिलाच बॉलवरती त्याचं स्वागत केलं होतं चौकारानं आणि त्याच्यानंतर 2 बॉल त्याने डॉट पिकल्यात. 15 बॉल शिल्लक आहेत.
आणि 34 समीकरण मैदानावरती. हा चेंडू इथे पंचांनी स्वैर घोषित केलाय. अवंत धावा मिळतील धाव फलकावरती. निश्चित एक चान्स इथे वॉर्निंग दिली जाते पंचांकडनं, कारण येणारा सेकंड बाउन्स नो बॉल दिला जाऊ शकेल, कारण आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये एक बाउन्स फक्त अलाउड असतो. हा चेंडू इथे लाईन पाहावी लागेल. यस, इट इज अ बाईट ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी स्वेर घोषित केलाय. ज्या रवीनं सुरुवात खूप चांगली केली, मात्र इथे लगातार 2 चेंडू त्याने स्वेर फेकल्यात. एकूण धाव संख्या धावफलकावरती 32 रन. आत्ता मात्र 32 धावेची गरज असेल. अर्धा रस्ता पार झालाय, अर्धा रस्ता पार करायचा आहे आणि इथे खूप सुरत शोक कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक सुपर चौकार. निश्चित आपण पाहतो सुरेख फटका इथे हवेमध्ये आणि फलंदाज इथे बाद होत आहेत. विकेट डाऊन, थर्ड विकेट डाऊन. तेजस बॅक टू द पवेलियन. टीमला तिसरा धक्का. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 36 रन. आत्ता मात्र समीकरण 28 धाबीची आवश्यकता असेल येणाऱ्या 12 बॉलमध्ये. पैसळी थाटान फुलाचे रथान आगरी कोल्यांची मावली. त्याला संधी असेल. धावसंख्या पुढे सरकली आहे. धावफलकावरती 37. 27 धावेची आवश्यकता. हा चेंडू सुरेख होता. इथे मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 रन. आत्ता मात्र समीकरण उरलंय. मैदानावरती 26 धावेची आवश्यकता. येणारे बॉल शिल्लक आहेत मैदानावर. एकूण 12 बॉल आणि 26 धावेचं समीकरण. नावाने भरले क्रिकेटचे सामने छान. रायगड ठाण्यात बोलबाला तुमचा चषक कधी न हो आला. सारे सांगती एकमेकाला चला माने रे गावाला चला. लाल शर्ट भोईर चषक सामने, लाल शर्ट भोईर चषक सामने भरले माने रे गावाने. लाल शर्ट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान. 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 तर थँक्यू. इथे आपण पाहतोय 2 षटक शिल्लक असतील. 12 बॉल 26 समीकरण मैदानावरती. तर एका बाजूला आपण पाहतोय खूप चांगला मॅच पाहायला भेटेल. मीर 11 किरकाळी विपक्ष जय हनुमान गौरीपाडा 2 टीम मध्ये. 12 बॉल 26 समीकरण मैदानावरती. येणाऱ्या षटक सामन्याचं चित्र असेल टर्निंग पॉइंट षटक असेल. तर या षटकामध्ये गोलंदाजी जर चांगली झाली तर मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करू शकतील गौरीपाडा टीम. आणि याच ओव्हरमध्ये जर 10 ते 15 धावा आल्या तर निश्चित इथे मॅच मध्ये पकड निर्माण करते चांगली इथे बॅटिंग करणारा मीर 11 ना खिडकाळी संघ.
तर इथे आपण पाहतोय धावसंख्या 12 बॉल 26 समीकरण मैदानावरती. चला पंच सामना सुरू करायचा आहे मैदानावरती. हा चेंडू सुरेख फटका इथे चांगले शतकक्षण पाहायला भेटलंय. दर्जेदार शतकक्षण तिथे पाहायला भेटतंय. शतकक्षक होते त्या ठिकाणी नागेश. तर इथे धावसंख्या आपण पाहतोय 1 शॉट. निश्चित इथे शॉट धाव येते बघा. आपण पाहतोय धावाची इथे गरज असताना निश्चित एक शॉट देखील घेतली आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय धावपळकावरती धावा लागल्या गेल्या त्या 1 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर आपण पाहणार आहोत 39 39 धावा धावपळकावरती. तर निश्चित आपण पाहतोय इथे पंचाचा डिसिजन लास्ट डिसिजन असेल. लक्षात ठेवा 2 ऑफिशियल्स मैदानावरती आहेत. आपण पाहतोय लेग पंच आपण पाहतोय प्रसाद शस्त्रपुते आणि मेन पंच देशमुख सर. हा चेंडू इथे सुरेख होता. खेळून काढतो वाडी श्लोकांच्या दिशेनं. एकच धाव मिळेल बघा. महत्वाचं षटक मी मगाशीच सांगितलं की हा षटक दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचा आहे. आणि या क्षणाला खूप चांगली गोलंदाजी केली जाते. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना सागर. धावसंख्या 40 जिंकण्यासाठी 24 ची आवश्यकता असेल. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 24 समीकरण. हा चेंडू सुरेख होता. इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर नेतात. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला भेटली आणि तेवढीच चांगली फेकी इथे केली जाते आणि फलंदाज होतोय धावचित. पालखी मानाची साईनाथाची पालखी मानाची साईनाथाची तर निखिल जोशी स्कोरसाठी यायचा पण कारण याच्यानंतर माझ्या टीमचा मॅच सुरू होणार आहे. निखिल जोशी तसेच माणिक जोशी आपण यायचा. तर धावसंख्या आपण पाहतो धावपळकावरती लागली ती 41 रन. आता मात्र 23 धावेची गरज असेल. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील असंच चित्र होतं आणि तिथे खूप चांगली गोलंदाजी विजय पवारने केली होती आणि इथे तसंच चित्र पाहायला भेटलंय. 4 बॉल इथे हवेमध्ये फलंदाज बाद. बिग विकेट फलंदाज इथे बाद होतात. साई भोळा साई भोळा. तर नवीन फलंदाज मैदानावरती जातोय बघा. समीकरण बदलला. मी मगाशीच चर्चा केली या मॅच बद्दल कारण याच्या अगोदर देखील तसाच मॅच होता आणि तिथे 29 धावा 12 चेंडू मध्ये हव्या असताना त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली होती विजय पवारनं. फक्त 5 धावेचं षटक फेकलं आणि तसंच चित्र इथे पाहायला भेटलं सागरकडनं. 4 बॉल फेकताना त्यानं 3 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट देखील कॅरी केली आहे. आता समीकरण पूर्णपणे बदललं आहे. 8 बॉल जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता असेल. सुरेख फटका लॉंगऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी मात्र एकच धाव मिळतीये बघा. काय गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं, कौतुक करेल गोलंदाजाचं. खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. फलंदाजाला मोठा फटका घेऊ देत नाही यात. प्रत्येक बॉल इथे गुडलेस स्पोर्ट वरती फेकला जातो. प्रत्येक बॉल यॉर्क फेकण्याचा प्रयत्न केला जातो आणि तोच गोलंदाजी करत असताना इथे सागर. 5 बॉल 4 धावा 1 विकेट. समीकरण 22 धावेची आवश्यकता. लोपटोचा चेंडू इथे मात्र मोठा प्रहार. चूक केली गोलंदाजाने आणि फुलटॉस चेंडूवरती मारलेला हा बिगिट षटकार. षटकाराने सामन्याचं चित्र बदललंय. फक्त 16 धावेची आवश्यकता. संघ येतील दूर दुरून क्रिकेट त्यांचा रे जीवाची प्राण. प्रत्येक संघ रे येतो थाटान. भेटे निर्णय येते नेकीन. हरेश भोईर राहुल भोईर. हरेश भोईर राहुल भोईर व्यवस्थापाती येऊन लाल शेट तुमच्या नावाने भरले.
सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान समीकरण बदललंय बघा. एका मोठ्या फटक्याने सामन्याचं चित्र बदललं जात आहे आणि इथे ज्याप्रकारे षटकार आल्यानंतर 48 धबकती लागल्यात. आत्ता मात्र समीकरण 16 धाबीची आवश्यकता असेल. अंतिम षटक 16 धाबीची आवश्यकता मीर 11 खिडकाळी टीमला. चला इथे विनंतीकडे गौरीपाडा टीम जास्त वेळ घेऊ नका कारण याच्यानंतर बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सेकंड पहिला राऊंडचा आपण बघतो. अंतिम सामना याच्यानंतर असेल गावदेवी बाल विपक्ष जय मसोबा मानेरे या दोन टीम मध्ये टॉस जिंकलाय मानेरे टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. विनंती करेल ते गावदेवी बाल टीमला की आपण यायचंय व्यासपीठाच्या उजव्या साईडला. चला सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या उजव्या साईडला येऊन थांबायचं आहे तर याच्यानंतर लगेच मॅच इथे सुरू होईल. तर निश्चित आपण पद्धत धावपैकापैकी धावा लागले तर 48-6 बॉल. पहिलाच बॉल सुरेख फेकला येथे पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. रवी मात्र आपण पाहतो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ज्यानं तिसरं षटक फेकलं होतं आणि तिसरं षटक पतीनं फक्त 12 धावा त्यानं खर्च केल्या होत्या त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. हा चेंडू मिस्टामिक स्ट्रोक आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवर नेत आहेत तोपर्यंत सिंगल मिळाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय आणि इथे धावचीतच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का मीर 11 खिडकाळी टीमला. करताना हा क्षेत्ररक्षक पाहायला भेटला आणि इथनं मॅच मात्र पूर्णपणे झुकली आहे ती यावेळी जय हनुमान गौरीपाडा टीमच्या बाजूला. का मेला लगा है
शेत तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान